आज आपल्याला एका कामानिमित्त शेवगावला जायचं होतं. ते तर झालंच, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्याला आजच्या आज कपडे घ्यायचे होते. तर जय श्रीराम भावांनो, तो मला म्हणल्याप्रमाणे आपण निघलो होतो शेवगावला. आता आम्ही ह्याच्यावर नव्हतो चाललो, तर याच्यावर चाललो होतो. ते एवढं उन्हात काय मारायचंय का मला? घरचे सगळे बसले, निघलो आम्ही. म्हणलं आता गाडीत बसलोय तर चांगला स्नॅप होईल. पण इथं थोडं पुढं आलं का लगेच ट्रॅफिक लागलं. ट्रॅफिकचं काय नाही बरं का, पण तुम्ही या नंबर प्लेट बघा ना. आता या गाडीवर टाकलंय बरं का लालपरी, पण हे डुप्लिकेट माल आहे. त्याच्याच थोडं पुढे येऊन आम्ही नाश्त्याला थांबलो. तसं म्हणायला आम्ही निम्या रस्त्यावर पण नव्हतो आलो, पण जाऊ द्या. तिथून निघलो होतो, पण संघ चाकणा पण घेतला होता. म्हणजे अख्ख्या रस्त्यात ओके मध्ये काम झालं. आता कसं झालंय, घरचे सोबत आहे मानले नियमात गाणे लावावं लागते. त्याच्यामुळे शांत गाणे लावले, मी पण शांत झालो. आणि त्याच्यामुळे कधी इथं पोहोचलो ते पण नाही कळालं. मग तिथून आपल्या लोकेशनला गेलो आणि तिथून निघायला आम्हाला डायरेक्ट रात्र झाली होती. आणि तरी पण आपण लय खुश होतो. त्याचं कारण म्हणजे हे. आणि एकाच काय भेटले तर जाताना मी आजीच्या पाया पडलो होतो. त्याच्यामुळे तुम्ही पण मोठ्या लोकांच्या पाया पडत जा. त्याच्यानंतर येताना आपण हॉटेलला आलो, तिथं जेवून आपण डायरेक्ट बारीक गाडीवर आलो, फक्त आणि फक्त कपडे घेण्यासाठी. आता कसं झालंय, लग्न दुसऱ्याचं टेन्शन आम्हाला. आता काय अचानक भयानक घ्यायची आपल्याला गरज नाही पडणार, कारण की आपण शिवायला टाकली होती. त्याच्यामुळे कपडे घातल्या टिंकू शेटला एक फोटो काढायला लावला ना, आपण पण आपला फोटो काढून घेतला. मग आपले कपडे उचलले आणि बाहेर आल्यावर पाहिलं टिंकू शेट त्यांची मार्केटिंग करीत होते. आता त्याचं काम झालंय, माझं काम झालंय. आता आम्ही जातो घरी, तुम्ही करून टाका लाईक.